ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतोय आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावर थोडं विचार मंथन करतोय, विचार विनिमय करतोय, देवाणघेवाण करतोय। आणि अशा रीतीने आपण आता 18व्या अध्यायातले 45 श्लोक झालेले आहेत। आता फक्त 23 श्लोक शिल्लक आहेत, पण आता ह्याचा अभ्यास करता करता आपण अनेक गोष्टी अभ्यासल्या। आपल्या लक्षात असेलच, अगदी पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात केली होती, त्याच्याही पूर्वी आपण भगवद्गीतेची पार्श्वभूमी समजावून घेतली होती आणि आता अगदी अखेरापर्यंत समारोपाकडे आपली वाटचाल चालू आहे। 45 श्लोक झालेले आहेत। अर्जुनाच्या एकाच प्रश्नाला फक्त भगवंत उत्तर देत आहेत। एक प्रश्न फक्त अर्जुनाने विचारला होता, संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम। संन्यासाचं नक्की तत्व काय? त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन। संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय याचं मला वेगळं वेगळं तत्व नीट समजावून सांग। आणि भगवंत खुलून सगळे आता भगवंतच बोलत आहे, मध्ये कोणीही बोलत नाही। अर्जुनाचा प्रश्न नाही आहे, संजयचं निवेदन नाही आहे, भगवंतच सांगतात। आणि सांगता सांगता या सगळ्या प्रकृतीचं सारच त्यांनी सांगितलं आहे। ही प्रकृती त्रिगुणात्मिका आहे, त्रिगुणांनी युक्त आहे, सत्व रज तम। त्यामुळे प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक पदार्थाचे, प्रत्येक व्यक्तीचे 3-3 भाग कसे होतात हे कल्पिलेले भाग आहेत। प्रत्यक्ष असे भाग नाही आहेत। पण सात्विक बुद्धी म्हणजे काय, राजस म्हणजे काय, तामस म्हणजे काय, असे सात्विक रजस तमस असे बुद्धीचे, ज्ञानाचे, कर्माचे, कर्त्याचे, सुखाचे असे अनेक प्रकार आपण बघतोय। आणि आता हे सगळं सांगून झाल्यावर भगवंत पुन्हा म्हणतात, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिरजैर्मुक्तै यदेभिस्स्यात् त्रिभिर्गुणैः। या 3 गुणांनी रहित अशी प्रकृतीच नाही आहे, प्रकृतीच नाही आहे। आपण हे सगळे प्रकार पाहिले की नाही? हे सगळे पाहिले माणसातले प्रकार, माणसाची बुद्धी, माणसाचं ज्ञान, सगळं हे किंवा कर्ता कर्म हे सगळं आपण त्याच्याबद्दल पाहिलं। पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? आत्ताच मी म्हटलं, या सृष्टीतला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटनासुद्धा या त्रिगुणांनीच युक्त आहे। अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या प्रकृतीमध्ये सुद्धा म्हणजे या निसर्गामध्ये सुद्धा पशुपक्ष्यामध्ये सुद्धा चातुर्वर्ण्य आहेत, किंवा अगदी ह्याच्याही पलीकडे जाऊन वनस्पतीमध्ये, वृक्षवेलीमध्ये सुद्धा चातुर्वर्ण्य आहेत। आश्चर्य वाटले ना?
आहे. आपण मागेही पाहिलं होतं 4थ्या अध्यायाच्या वेळेस जेव्हा भगवंत म्हणाले होते ना, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः, तेव्हाही बोलले होते. पण त्याला आता पुष्कळ दिवस झाले, 2 वर्ष होऊन गेली, म्हणून पुन्हा त्याचा उल्लेख करते. बघा ना, पक्षी, नुसते एक पक्षी जरी घेतले तरी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र त्याच्यातसुद्धा आहेतच. कसे? कबूतर आहे हा ब्राह्मण आहे. कबुतराला शांतिदूत असं म्हटलं जातं. त्यामुळे कबूतर हा ब्राह्मण वर्णामध्ये मोडणार आहे. ससाणा हा क्षत्रिय आहे. ससाणा हा झडप घालतो. ससाणा हा सावज पकडतो, शिकार करतो आणि म्हणून तो क्षत्रिय आहे. घार कशी आहे? घार ही वैश्य आहे. घार ही सगळीकडे तिचं लक्ष असतं आणि विनिमयाचं काम ही घार करत असते. आणि कावळा हा शूद्र आहे. कावळा हा शूद्र आहे. कावळ्यालासुद्धा काही वेळेला काही ठिकाणी अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, पण तो शूद्र आहे. तो सेवा देतो, कारण आपल्या काही प्रसंगामध्ये कावळ्याचीसुद्धा आवश्यकता आहे. किंवा कावळ्याला हा निरोप घेऊन येणारा असंही म्हटलं जातं. कावळा हा खरं म्हटलं तर पोस्टमन आहे. त्यामुळे पैल तोगे काऊ कोकत आहे असंही म्हटले जातं. त्यामुळे कावळा हा शूद्र आहे, निरोप पोचवण्याचं काम करणार आहे. अहो, वनस्पतीमध्ये, वृक्षवेलीमध्ये सुद्धा आहेतच हे 4 वर्ण. ब्राह्मण कोण आहे? वनस्पतीतला ब्राह्मण कोण आहे? वृक्षातला ब्राह्मण कोण आहे? 2दा-3दा आपण ह्याचा उल्लेख भगवद्गीतेतच पाहिला आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणां. पिंपळाचा वृक्ष हा ब्राह्मण आहे. पिंपळ हा ब्राह्मण आहे असं म्हटलं जातं. कडुलिंब हा क्षत्रिय आहे, कारण कडुलिंब हा फायटर आहे. हा रोगांशी किंवा रोगजंतूशी प्रतिकार करणारा असा कडुलिंब आहे, म्हणून तो क्षत्रिय आहे. चिंच ही वैश्य आहे. व्यापारामध्ये चिंचेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे चिंच ही वैश्य आहे. आणि बाभूळ, खरं म्हटलं तर काही न बोलता पुष्कळ काम करत असते ती बाभूळे, तो आहे शूद्र. 4 वर्ण आपल्याला कळले. कबूतर, ससाणा, घार आणि कावळा हे पक्षातले झाले. आणि वृक्षातले म्हटलं तर पिंपळ, कडुनिंब, चिंच आणि बाभूळ हे 4 वर्ण त्याच्यातसुद्धा आहे. कारण विषमता आहेच ना समाजामध्ये. रुचिवैविध्य आहेच आहे, विषमता आहेच आहे आणि ती असायलाच पाहिजे. पण या विषमतेला शिस्त लावायला पाहिजे, त्याच्यामध्ये अनुशासन पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या आवडीचं, त्याच्या पात्रतेचं, त्याच्या योग्यतेचं, त्याच्या रुचीचं काम मिळालं तर ते काम करण्यातसुद्धा अतिशय आनंद वाटतो. त्यामुळे ही शिस्त लावण्यासाठी हे चातुर्वर्ण्य आपण पाहिले. मागच्या भागामध्ये मी आपल्याशी बोलताना म्हटलं होतं की घरातल्या व्यक्तीसुद्धा वेगवेगळ्या असतात. आजीची कामं वेगळी, तरुण मुलाची कामं वेगळी, कर्तबगार अशा गृहिणीची कामं वेगळी, प्रत्येकाची कार्य वेगळीच आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार काम दिलं की ते उत्तम प्रकाराने पार पडतं, हेही आपण पाहिलं होतं. म्हणजे स्वभाव असेल, गुणधर्म असेल, पात्रता असेल, ह्याच्यावर ही चातुर्वर्ण्य पद्धती खरं तर बेतलेली आहे. ही बेतलेली अशी चातुर्वर्ण्य पद्धती आहे. आणि इथे वर्ण म्हणजे जात नाही बरं का, किंवा वर्ण म्हणजे त्वचेचा वर्ण असंही म्हटलेलं नाही आहे. इथे वर्ण म्हणजे व्यवसाय. वर्ण म्हणजे व्यवसाय. आणि आणखीन एक आपल्याला बोलायचं म्हणजे या चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये वैविध्य आहे, पण विरोधाभास नाही. वैविध्य आहे, विविधता आहे, निश्चितच आहे, पण कुठेही विरोधाभास नाही, कुणी कुणाचं क्लॅश होत नाही. खरंच आहे. नाहीतरी प्रत्येकाने आपलं काम उत्तम रीतीने पार पाडलं तर संघर्षाचा प्रसंगच उद्भवणार नाही. प्रत्येकाने, पोलिसांनी पोलिसाचं काम पार पडावं, न्यायालयाने न्यायालयाचं काम करावं, सामान्य नागरिकांनी आपलं काम करावं, सगळ्यांनी म्हणजे वैद्य असतील त्यांनी आपला व्यवसाय सांभाळावा. कुठेही काही चूक न करता, प्रमाद न करता आपापलं काम केलं तर समाजव्यवस्था किती उत्तम रीतीने चालेल ह्याचंच उदाहरण आहे हे चातुर्वर्ण्य. आणखीन एक बोलायचं होतं आपल्याशी की असं म्हणतात हे 4 वर्ण आहेत ना, यांना एक मंत्र दिला. परमेश्वर प्रसन्न झाला आणि या 4ही जणांना म्हणजे संपूर्ण मानवजातीलाच एक मंत्र दिला. एकच मंत्र दिला, 2च शब्दांचा मंत्र आहे, सदा चरणात राहा.
एकच मंत्र आहे, सदा चरणात राहा. ब्राह्मणाने याचा अर्थ घेतला, सदा सत आचरणामध्ये राहा, म्हणजे चांगलं वागायचं. सत आचरणामध्ये राहा, सदा आचरण म्हणजे चांगले आचरण तुम्ही करा, चांगलं वर्तन करा. क्षत्रियाने त्याचा अर्थ घेतला, सदाच रणात राहा, नेहमी रणामध्ये राहा, असा क्षत्रियाने अर्थ घेतला. वैश्याने अर्थ घेतला, सदा चरण्यात राहा. वैश्य हे विनिमय करतात ना, एखादी वस्तू अल्प दराने घेतात आणि जास्त भावाने विकतात. अर्थात तो नफासुद्धा, त्याच्यातला लाभाचा जो हिस्सा आहे तोही योग्य प्रमाणात असायला पाहिजे, हेही बरोबर आहे. पण त्यांनी ह्याचा अर्थ घेतला, सदा चरण्यात राहा. आणि शूद्रांनी याचाच अर्थ घेतला, सदा चरणात राहा, सदैव सेवा करा. बघा किती एकच शब्द, एकच वाक्य, एकच मंत्र चारही लोकांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या क्षमतेप्रमाणे वेगळा वेगळा घेतला आहे, पण त्यालाही किती अर्थ आहे. प्रत्येक गोष्ट इथे अर्थपूर्णच आहे. आणि म्हणूनच मागच्या वेळेस आपण जो श्लोक पाहिला होता, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धी यथा विंदती तच्छृणु. याच्यामध्ये मागच्या वेळेस बोलताना मी आसक्ती आणि अभिरती याच्यातलं अंतरही आपण जाणून घेतलं होतं. कर्मामध्ये एकतर अभिरती असते किंवा आसक्ती असते. जेव्हा लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरतस असा शब्द आहे, तर त्याचा संधी विग्रह केला तर कर्मणी अभिरत हा, म्हणजे प्रत्येक जेव्हा स्वाभाविक कर्म दुसऱ्याच्या हितासाठी तत्परतेने उत्साहाने केलं जातं, तेव्हा आपल्या आणि दुसऱ्याच्या मनाची प्रसन्नता वाढते आणि त्याला अभिरती म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने कल्याण होतं, श्रेयस होतं. आणि आसक्तीमुळे मात्र बंधन पडतं. त्यामुळे कर्म करताना आसक्ती नको, अभिरती निश्चितच हवी. आणि अनेक श्लोक आपण पाहिलेले आहेत, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः, किंवा मागे पाहिला होता, स्वभावनियतं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषं सहजं कर्म कौन्तेय. असे अनेक श्लोक आपल्याला पूर्वी पण गेलेत, पण त्या सगळ्याचं सार ह्या श्लोकामध्ये आहे. आणि खरंच आहे, प्रत्येक कर्म उत्तम रीतीने करायचं, हेही पाहिलं आपण. सात्विक कर्माचं जेव्हा आपण पाहिलं होतं, त्यामुळे नियतम संगरहितम अरागद्वेषतकृतम हे सात्विक कर्म आपण पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये राग नाही, ज्याच्यामध्ये द्वेष नाही. अशी जर कर्म केलं तर ते कसं होतं, ते फलेच्छारहित कर्म केलं तर करण्याचा जो आवेग आहे ना तो शांत होतो आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली असंगता येते. या रागद्वेषावरनं आठवलं, आत्ता मागच्याच आठवड्यात आपला लोकसभेच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा ती शपथ नीट काळजीपूर्वक ऐकली तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे, मैं किसी भी अनुराग या द्वेष से विरहित काम करूंगा. अनुराग नको, म्हणजे ह्याच्यातही शेवटी गीताच आली हो. त्या ओथमध्ये, त्या शपथविधी समारंभामध्ये शेवटी आधार घेतला आहे त्या आपल्या धर्मग्रंथाचा, त्या भगवद्गीतेचा. प्रत्येक कर्म करायचे ते रागद्वेषरहित करायचे. म्हणजे बघा की हा माझा भाचा आहे, हा माझा मेहुणा आहे, हा माझा पुतण्या आहे, किंवा हे माझे कुटुंबीय आहेत म्हणून त्यांना कुठे झुकतं माप द्यायचं नाही, किंवा शत्रू आहे म्हणून त्याला कधी कमी पण लेखायचं नाही. निपक्षपातीपणाने काम केलं तर आपोआप असंगता येते. आणि कर्म करताना मनापासनं करायचे. एक असंच उदाहरण सांगतात. एक बांधकाम चाललेलं होतं, एका मंदिराचं बांधकाम चाललेलं होतं आणि ते जे मजूर कामगार होते त्यांना विचारलं, एका मजुराला विचारलं, काय करताय हो? तेव्हा तो म्हणाला, काय करणार, धड आम्हाला नीट पगार मिळत नाही, धड काम मिळत नाही, इथे आता मिळालं आहे म्हणून मी कसं तरी काम करतो आहे, पाट्या टाकतो आहे, मिळतात आपले दिवसाकाठी रोजंदारीवर काम करतो आहे, मला काही पैसे मिळतात म्हणून करतो आहे आपला. दुसऱ्याला विचारलं, काय करताय? तो म्हणाला, काहीतरी तर करायला पाहिजे ना, बायका मुलांच्या पोट भरण्यासाठी कुठलं तरी काम करायला पाहिजे, तर आता हे मिळालं आहे तर हे करतो आहे मी. तिसऱ्याला विचारलं, तुम्ही काय करताय?
ते म्हणाले, अहो केवढं पुण्याचं काम आहे, इथे मंदिर होणार आहे, इथे परमेश्वराची मूर्ती या मंदिरामध्ये स्थापन होणार आहे, त्या मंदिराचं बांधकाम करण्याचं संधी मला मिळाली, हेच माझं मोठं भाग्य आहे. पगार कमी आहे का जास्त आहे ह्याचा मी विचारच करत नाही, किती पुण्याचं काम करायला मिळते. सहजच, अगदी सहजच याच्यातनं तुम्हाला कळतंच आहे ना, तामस कोण आहे, राजस कोण आहे, सात्विक कोण आहे. साधा स्वयंपाक करायचा झाला तरीसुद्धा रोजचा साधा स्वयंपाक, काही वेगळा नाही, स्पेशल नाही, रोजचा स्वयंपाकसुद्धा किती वेळ लागतो? रोजच्या स्वयंपाकाला 1 तास 1.5 तास अगदी जास्तीत जास्त. मनापासनं करायचं आहे, आनंदाने करायचं आहे, उत्साहाने तत्परतेने करायचं आहे. कंटाळा, चालढकल, पाट्या टाकल्यासारखा कसा तरी नाही करायचं. ह्याच्यातनं माझ्या कुटुंबियांचं पोट भरणार आहे, त्यांना आरोग्य प्राप्त होणार आहे, असा स्वयंपाकसुद्धा साधा केला तर तोही उत्तम होऊ शकतो. म्हणजेच आणि त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षासुद्धा नाही, निस्संगतेने करायचं आहे. असं केलं तर कुठलंही काम ही परमेश्वराची सेवा होते. प्रत्येक काम हे परमेश्वराचंच आहे. नाहीतरी स्वयंपाक केल्यानंतर जेव्हा आपण परमेश्वराला त्याचा नैवेद्य दाखवतो विशेष प्रसंगी, पण रोजही दाखवायला काय हरकत आहे. आणि रोज दाखवताना निदान एक नमस्कार करणं, निदान वदनी कवलं, निदान ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर काहीतरी म्हणणं, म्हणजे निदान तो आत्मारामाला तरी नैवेद्यच आहे. आणि मग प्रत्येक कर्म हे देवासाठी केलं जातं, मग ती सेवा होते. आणि सेव्य कर्म जर का पूजाबुद्धीनी भगवत भावनेने केलं, अनुसंधानाने केलं, या पूज्य भावनाने केलं तर गंमत सांगू का, तुमचा तोटा तर काहीच नाही, उलट लाभ होतो. कारण ह्याच्यातून अंतःकरण शुद्धी होते. त्यामुळे कुठलंही काम आपल्या वाट्याला आलं असलं, अगदी गृहिणींचं साधं काम असलं तरी तेवढ्या साध्या कामातून सुद्धा चित्तशुद्धी होणार आहे. आणि एक चित्तशुद्धी झाली की पुढचा मोक्षाचा मार्ग खुला होणार आहे. बघा केवढा लाभ आहे. म्हणून तर भगवंत म्हणतायत, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्म निरतसिद्धी यथा विंदती तच्छृणु. स्वकर्मामध्ये निरत होऊन कशी सिद्धी प्राप्त होते ते तुला मी सांगतो. आणि खरंच आहे, आपलं कर्म हेच महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, दुसऱ्यांकडे बघतो, कुणाशी तरी कॉम्पिटिशन करतो, कुणाची तरी ईर्ष्या करतो, स्पर्धा करतो, चुरस धरतो. नको नको नको. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगू का, अगदी रोजचं तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. घड्याळामध्ये 3 काटे असतात, तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. सेकंद काटा आपला भरभर 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 पळतो आहे. याचं तास काट्याला वैषम्य वाटत नाही की तो कसा भरभर चालला आहे, मी कसा हळू चाललो आहे, याची स्पर्धा तो करतच नाही. मिनिट काटा आहे तो बॅलन्स सांभाळतो, तो फार भरभरही नाही चालत आणि फार संथही नाही चालत. पण प्रत्येकजण प्रत्येक काटा आपलं आपलं काम करतो आणि म्हणूनच घड्याळ चांगलं चालतं. मग हे सुद्धा समाजाचं घड्याळ चांगलं चालायला पाहिजे असेल तर आपलं काम बेस्ट करायचं आहे, आपलं काम उत्तम रीतीने करायचं आहे. आणि भगवंत तेच सांगतायत आता, स्वकर्म निरतसिद्धी यथा विंदती. जशी मिळते तसं मी तुला आता सांगतो. अर्जुनाला म्हणतायत, तुला मी सांगतो. तच्छृणु, किती वेळा शृणू म्हटलेलं आहे. आता भगवंत कशाला सांगतायत हे? भगवंतांच्या मुखातून ऐकण्याचा काय लाभ आहे? काम तर आम्ही सगळेच करतो, आम्हाला कामाचा अनुभव सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी काम आहेच. मग आमच्या माणसांपैकी एखाद्याने सांगितलं तर अहो नाही ना, हे भगवंत आहेत आणि भगवंत या सगळ्याच्या वरती आहेत. म्हणून तर कारण माणसाने जर का सांगितलं तर त्याच्यामध्ये उद्वेग येण्याची शक्यता आहे. काय मेलं रोज तेच तेच काम, किंवा असं काहीतरी निराशेचा, उद्वेगाचा, खिन्नतेचा, विषादाचा सूर त्याच्यामध्ये येऊ शकेल. पण भगवंत म्हणतात स्वकर्म निरत सिद्धी. स्वकर्मामध्ये निरत गढून जायचं आहे, इतकं गढून जायचं आहे की कशाची शुद्धसुद्धा राहता कामा नाही आहे. उलट फक्त आनंद मिळायला पाहिजे. असं काम, असं कर्म कसं करायचं हे मी तुला आता सांगतो अर्जुना, आता ते तू ऐकून घे, असं भगवंत म्हणतात. स्वकर्म निरत सिद्धी यथा विंदती तच्छृणु. किंवा आमच्या
आचार्यांनी विवेकचूडामणीमध्ये म्हटलेलं आहे, स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा हरितोषणात साधनं च भवेत पुंसां वैराग्यादी चतुष्टयम. एवढंच करा तुम्ही, काही बाकी हे ते काही करू नका. तीर्थयात्रा, जपजाप्य, ध्यान, समाधी नको. एवढंच करा. स्ववर्ण, वर्ण काय आहे, आश्रम काय आहे, परिस्थिती काय आहे, वय काय आहे, हे सगळं बघून एवढंच करा. तपसा हरितोषणात. तप करायचे. तप म्हणजे कुठे जायचं नाही बरं का, तुमच्या घरातच राहून तप करायचे, म्हणजे शिस्त लावायचे स्वतःला. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हरितुष्ट होणार आहे, परमेश्वर संतुष्ट होणार आहे. आणि परमेश्वराला संतुष्ट केलं की पुढे सोपंच आहे ना सगळं. आपण काय करतो, माणसांना संतुष्ट करायला जातो. घरातली असतील, समाजातली असतील, ऑफिसमधली असतील, काही इतर संस्थांमधली असतील. ह्याला त्याला त्याला संतुष्ट करण्याचा, कुणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याच्यापेक्षा या सगळ्यांचा जो पिता आहे, सगळ्यांचा जो त्राता आहे, त्या भगवंताला संतुष्ट करा ना, बस. आमचे गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, लोक काय म्हणतील या भीतीने जो आचरण करतो तो आहे प्रपंच, आणि परमेश्वराला काय आवडेल याचा विचारून जो आचरण करतो तो आहे परमार्थ. किती सोपी व्याख्या आहे. म्हणजे लोकांना जुमानायचं नाही असा अर्थ नाही बरं का. परमेश्वराला तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर लोक प्रसन्न होतीलच. एक सुप्रसिद्ध भावगीत आहे ना, जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. याच्या उलटंसुद्धा आपण करू शकतो, जो देवाला आवडतो तो सर्वांना आवडेलच. मग आधी पहिले देवाचं आवडतं व्हायचे, देवाचे लाडकं व्हायचे. आणि देवसुद्धा अशी लोक शोधत असतो बरं का. आणि अशा लोकांना तो असा अलगद उचलून आपल्याजवळ नेतो. अशा अनेक लोकांमध्ये, अब्जावधी लोकांमध्ये संतांना त्यांनी आपल्या जवळचं स्थान दिलेलं आहे. मग आपण का नाही त्या पायरीपर्यंत पोचू शकणार. एवढं आणि सोपं सांगितलं आहे. आपलं काम छान करायचं आहे. आमचे आचार्य तर साधना पंचकमध्ये म्हणतात, पापौघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम. पापाचा ओघ धुवून टाकायचे. पापाचे सगळे जे प्रसंग आहेत किंवा ते जी कर्म आहेत ती सगळी धुवून टाकायचे. कशी धुवायचे, कुठला साबण वापरायचे, साबण बिबण नाही वापरायचा आहे. भवसुखे दोषो अनुसंधीयताम. हे भवसुख आहे ना, प्रपंचातसुद्धा आम्हाला कधी कधी सुखाचे प्रसंग येतात. कधी आम्हाला पुरस्कार मिळतो, कधी छान जेवण मिळतं, कधी चांगला दागिना, गाडी, फ्लॅट, काहीतरी आम्हाला छान मिळालं की सुखाचे प्रसंग मिळतात. पण हे तात्पुरतेत. भवसुखे दोषो अनुसंधीयताम. त्याच्यामध्ये दोष आहे हे ओळखायला शिकायचे, त्याचा आस्वाद घ्या बरं का. प्रपंचातल्या सुखाचा सुद्धा आस्वाद घ्या, पण मनाशी लक्षात ठेवायचे हे टिकणारं नाही आहे बरं का. आज मला मिळालं आहे, उद्याची काही गॅरंटी नाही आहे. एवढं केलं तर स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धी यथा विंदती तच्छृणु. हा मागच्या वेळेसच झाला होता, पण खूप बोलायचं राहिलं होतं म्हणून आत्ता त्याच्याविषयी बोलले. आता मात्र पुढचा श्लोक घेणार, पण एक एक श्लोक असा आहे हो, रत्न आहे, अक्षरशः रत्न आहे. पुढचा श्लोक काय आहे, यतः प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. शब्द, प्रत्येक शब्द बरं का. आता मानवाबद्दलही बोलणार आहे, पण पहिलाच शब्द जो आहे ना, यतः, ह्याच्याबद्दलच खूप बोलण्यासारखे. यतः काय अर्थ आहे, यतःचा अर्थ तरी काय आहे ते बघूया. यतः म्हणजे ज्याच्यापासून. तहा प्रत्यय आला ना, तहा, तलच्या पुढे विसर्ग आहे, तहा असा आला की त्याचा अर्थ पंचमीचा अर्थ होतो. यतः म्हणजे ज्यापासून. म्हणजे यहा यौ ये प्रथमा, यम यौ यान द्वितीया, असं त्याच्यामध्ये यत जसं पंचमीचा प्रत्यय तसं त्याच्याऐवजी यतः वापरतात. किंवा आपण अतः पाहिलेलं आहे. अतः म्हणजे म्हणून, यतः म्हणजे पासून, इतः म्हणजे इथपासून, किंवा कुतः म्हणजे कुठपासून. किती गोष्टी आहेत बघा. तहा आलं की पासून पंचमीचा साधारणपणे प्रत्यय येतो.
आता ही सर्वात्मकाची पूजा तर केली आपण. कशाने करायची? स्वे स्वे कर्मण्य भिरतस. आता ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, स्वकर्मणा तमभ्यर्च. अर्चना करायची, त्याची पूजा करायची. तम म्हणजे त्याची, अभ्यर्च म्हणजे त्याची अर्चना करून. कशाने करायचे? कुठली फुलं आणायचे? जाई, जुई, चाफा, मोगरा, गुलाब, जास्वंदी नाही. ही फुलं फारच तात्पुरती आहे. त्याला कुठली फुलं आवडतात? तर स्वकर्म कुसुमांची पूजा त्याला आवडते. आणि तो कसा आहे? तो सर्वात्मक आहे ना, सगळ्यांमध्ये तोच आहे. ह्यांचा देव वेगळा, त्यांचा वेगळा असं जरी वरवर वाटत असलं तरी हा सर्वात्मक देव आहे. सगळ्यांच्या अंतरंगामध्ये एकच आत्माराम आहे. मग तो विठोबा नाही आहे का, गणपती नाही आहे का, दत्त नाही आहे का, देवी नाही आहे, तो सर्वात्मक आहे. मग माऊलींनी तर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. माऊली तर म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय तोष अपारा, तोषा लागी. फार सुंदर सांगितले. या सर्वात्मक ईश्वराची पूजा कशाने करायची आहे? स्वकर्म कुसुमांनी पूजा करायची आहे असंही सांगितलेलं आहे. आता याच्यापूर्वी ह्या श्लोकाचा तर अर्थ बघणारच आहोत आपण, पण त्याच्यापूर्वी मी आत्ता म्हटलं तसं यतः एवढ्या शब्दावरच जास्त बोलणार आहे. यतः ज्यापासून. ज्यापासून म्हणजे कोणापासून? बघा हां, जो सर्वव्यापी आहे, सर्वांचा उत्पादक आहे, सर्वांचा आधार आहे, सर्वांचा प्रकाशक आहे, जो स्वतः परिपूर्ण आहे असा परमात्मा आहे, त्याच्यापासून. यतः म्हणजे ज्याच्यापासून. मग त्या भगवंताचं पूजन स्वकर्मांनी करायचे. पण आता यतः प्रवृत्तिर्भूतानां, पाहिलं ना, ज्याच्यापासून या भूतमात्रांची प्रवृत्ती झालेली आहे. काय एक एक शब्द एवढ्या चरणावरच मी तासभर बोलू शकते. यतः प्रवृत्तिर्भूतानां. आता भूत शब्दसुद्धा एक म्हणून तर म्हटलं, गीतेचा जितका अभ्यास कराल तितक्या वेळा प्रत्येक शब्द नवीनच त्याचा पैलू. आता भूत म्हणजे काय? तुम्हालाही माहिती आहे, भूत मात्र या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं सगळं. म्हणजे चर आहे, अचर आहे, झाडं, वेली, पशु, पक्षी, किडा, मुंगी, सिंह, ससा, सगळ्यांची निर्मिती ते सगळं भूतमध्ये येतं. पण एवढाच अर्थसुद्धा नाही, हा व्यापक अर्थ आहेच आहे, पण ह्याच्या पलीकडे फार सुंदर अर्थ आहे, जो मला आत्ताच 2च दिवसापूर्वी कळला. म्हणजे तो आपल्यालाच कळला की हा भूत मात्र एवढीच नाही आहे, तर भूत या शब्दामध्ये पंचमहाभूतसुद्धा आहेत. नुसतीच पंचमहाभूत नाहीत, तर त्यांचे विषयसुद्धा आहेत. पंचमहाभूत, त्यांचे विषय, त्यांचे विकार, हे सगळं त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. यतस् प्रवृत्तिर्भूतानां. आता यतः ज्यापासून. आणि मी नेहमीच सांगते की नाही आपण, किंवा आपल्या गीता महात्म्यामध्ये आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन. किंवा या उपनिषदांचं सार म्हणजे गीता आहे, हे तर माहिती आहे. मग आता कुठले कुठले श्लोक आहेत उपनिषदातनं डायरेक्ट घेतलेले? हाच श्लोक आहे उपनिषदातनं डायरेक्ट घेतलेला आहे. उपनिषदामध्ये असा संदर्भ आहे, असं म्हटलेलं आहे, यतो वा इमानी भूतानी जायन्ते. लक्षात घ्या, यतो वा इमानी भूतानी, ही सगळी भूतमात्र म्हणजे तुम्हाला जी दृश्य दिसत आहेत किंवा नाही आहेत, दिसत नाही आहेत, ती सगळी इमानी भूतानी यतो जायन्ते, ज्याच्यापासनं निर्माण झाली. येन जातानी जीवंती, आणि ज्याच्यामुळे ही उत्पन्न झालेली जगतात. नुसतीच उत्पन्न होत नाहीत बरं का, आज उत्पन्न झाली आणि उद्या नष्ट झाली असं नाही आहे. उत्पन्न होतात, काही काळ या पृथ्वीवर जगतात. ती कुणामुळे? याच्याचमुळे. यतः इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती, ज्याच्यामुळे ही सगळी जिवंत राहतात. यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति इति, आणि ज्याच्यामध्ये पुन्हा ही विलीन होतात. इथलं त्यांचं लाईफ संपल्यानंतर, इथलं आयुष्य किंवा इथली मर्यादा संपल्यानंतर कशामध्ये जातात? ह्याच्यामध्येच. याच्यापासून निर्माण होतात, ह्याच्यामुळे जगतात आणि ह्याच्यातच प्रलीन होतात,
विलीन पावतात. तद विजिज्ञासस्व, ते तू जाणून घे. गुरुनी शिष्याला उपदेश केला आहे, तद विजिज्ञासस्व, ते तू जाणून घे. तद ब्रह्म इति. आता व्याख्याच सांगितली, डेफिनेशनच सांगितले. ब्रह्म शोधायचं आहे का? मग असं शोध की ज्याच्यापासनं ही भूतमात्र निर्माण झाली. अगदी पंचमहाभूत, विषय, तन्मात्रा हे सगळं ज्याच्यापासनं निर्माण झालं आणि ही दृश्य दिसणारी विश्व हे ज्याच्यापासनं निर्माण झालं, ज्याच्या आधारावर हे सगळे जगत आहेत आणि ज्याच्यामध्ये हे सगळे विलीन होणार आहेत. अगदी अथर्वशीर्षामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये तू ज्याच्यातनं निर्माण होतो, ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे आणि ज्याच्यामध्ये विलीन होणार आहे, ते सगळं तत्त्व तूच आहेस, तेच ब्रह्म आहे. यतो यतो यतः, पुन्हा पुन्हा सांगतो आहे आपण. माता यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम इदम ततम, ज्यांनी हे सगळं विश्व व्यापलेलं आहे. अंतर्बाह्य, अंतर्बाह्य आपल्या आतमध्येही तो आहे आणि बाहेरही तोच आहे. दूरस्थै चांतिके च तत्, आत बाहेर सगळीकडे एक कण असा नाही या सृष्टीमध्ये. एक कण बरं का, धुळीच्या एका कणामध्ये सुद्धा तो आहेच. ईशावास्यमिदं सर्वै यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम. सगळं हे सृष्टी आहे, सगळं ब्रह्मांड आहे. हे ओतप्रोत म्हणजे एवढीशी जागा सापडणार नाही की जिथे ब्रह्म नाही. एवढीशी जागा हिमालयामध्ये आहे, तसाच धुळीच्या कणामध्ये आहे. अगदी मोठ्या सप्तसागरामध्ये आहे, तसाच एखाद्या ओहळामध्ये, एखाद्या पाण्याच्या थेंबामध्ये सुद्धा तोच आहे. जेवढा तो हत्तीमध्ये तेवढाच मुंगीमध्ये, जेवढा डायनासोरमध्ये तेवढाच फुलपाखरामध्ये, जेवढा स्वैर धावणाऱ्या घोड्यामध्ये तेवढाच त्या संथ अशा गोगलगाईमध्ये तोच आहे. तोच आहे. येन सर्वमिदं ततम, या सगळ्यामध्ये तोच व्यापून आहे. मग आता त्याची पूजा करायची असं आम्ही ठरवलं, पण तो भेटणार कुठे? आम्हाला दिसत नाही ना. आणि हेच तर सांगितलं आहे. काही लोक म्हणतात की मूर्ती म्हणजे सर्वस्व, देवळातल्या मूर्तीमध्ये तो आहे. नाही आहे का? आहे ना, देवळातल्या मूर्तीमध्ये तो आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त तो मूर्तीमध्येच आहे असंही नाही. आणि ह्या जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत. म्हणजे केवळ मूर्तीमध्ये परमेश्वर आहे असंही मानणारी लोक आहेत, आणि छे मूर्तीमध्ये कुठला आला आहे असं म्हणणारी सुद्धा लोक आहेत. आणि दोघंही अज्ञानी आहेत. मूर्तीमध्ये आहे का? आहे, पण फक्त मूर्तीमध्ये आहे असं नाही, सगळीकडे तो भरून राहिला आहे. आणि म्हणून मग त्याची पूजा करायची कशी? आधी त्याला तो भेटणार कसा? तर त्याची पूजा करायची स्वकर्मणा तमभ्यर्च, स्वतःच्या कर्माने त्याची अर्चना करायची. अर्चना म्हणजे पूजा करायची. कशी पूजा करायची? स्वकर्म कुसुमानी. हे प्रत्येक कर्म हे फूल आहे, ह्याचा हार करायचा आहे आणि त्याच्या गळ्यात घालायचं आहे. पण अहो, गंध, फूल, अक्षदा वाहणं एक वेळ आम्हाला सोपं आहे, पण कर्म अर्पण करा म्हणताय म्हणजे कसं अर्पण करायचं? ती काही वस्तू नाही आहे ना. समजा मी एखादी गोष्ट केली, ती अर्पण कशी करायची? सोपं आहे. अर्पण म्हणजे हाताने अर्पणसुद्धा करायचे नाही आहे. ते कर्म करताना मनामध्ये तो भाव पाहिजे, ते अनुसंधान पाहिजे. म्हणजे बघा ना, अंतःकरणात मध्ये राम पाहिजे, मुखामध्ये नाम पाहिजे आणि हातामध्ये काम पाहिजे. अशी कामं, सगळीच कामं केली, अगदी कुठलीही कामं तुम्ही अशी केलीत तर ती त्याची पूजाच होणार आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च. आणि मग काय मिळणार आहे? सिद्धिं विंदती मानवः. मागच्या भागामध्ये संसिद्धी म्हटलं होतं. संसिद्धी म्हणजे कुठली? अष्टसिद्धी नाहीत बरं का. गरिमा, लघिमा, अणिमा, महिमा, वशित्व, ईशित्व, प्राकाम्य, प्राकाश्य असल्या अष्टसिद्धी नाहीतच. ही सिद्धी म्हणजे काय आहे? सायुज्य मुक्ती. त्याच्यामध्ये जाऊन विलीन व्हायचे, त्याच्याशी तद्रूप व्हायचे. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, असं त्याच्याशी तद्रूप व्हायचं आहे. किंवा ईश्वराचा साक्षात्कार तो प्रत्यक्ष दृष्टीला दिसतो आणि दिसता दिसता आपणच त्याच्यामध्ये विलीन होतो. ही संसिद्धी आहे.
आता इथे म्हटलं आहे, एवढं जरी तुम्ही केलं, तुमची कर्म सगळी त्याला अर्पण केलीत समजा, तर काय होणार आहे? सिद्धिं विंदती कुणाला? मानवहा. कुठेतरी म्हटलं आहे का इथे? हिंदूंना, भारतीयांना, ब्राह्मणांना म्हटलं आहे? नाही ना म्हटलं. काय म्हटलं आहे? सिद्धिं विंदती मानवहा. माणसाला सिद्धी मिळते. जो द्विपाद आहे, 2 पायावर कोण उभा आहे? फक्त माणूस आहे. बाकी सगळे जे आहेत प्राणी ते चतुष्पाद आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेऊया, चतुष्पादांचा जो पाठीचा कणा असतो तो जमिनीला समांतर असतो. लक्षात घ्या, तो जमिनीला समांतर आहे, कारण 4 पायावर ते चालतात, त्यांचा पाठीचा कणा आडवा असतो. फक्त माणूस असा आहे 2 पायावर चालतो, त्याचा पाठीचा कणा जमिनीशी लंब करणार आहे, काटकोनातला. त्यामुळे ताठ राहायचे, बसताना ताठ, चालताना ताठ, उभं राहताना ताठ, असं फक्त आणि फक्त आणि फक्त माणसाला आहे. आणखीन माणसाला एक देणगी आहे, ती म्हणजे विवेकाची, बुद्धीची, हसण्याची कला फक्त माणसाला दिले. बाकी कुठले प्राणी हसत नाहीत, फक्त माणसाला केवढं दिलं आहे, कारण माणूस ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. मग सिद्धिं विंदती मानवहा. मानवाला जर का खरंच सिद्धी मिळवायची असेल तर कशाने पूजन करायचं? तर स्वभावजा कर्मानी त्याचं पूजन करायचं. स्वभावजा, तुम्हाला आवडणारं कर्म त्यांनी पूजा करा. तुम्हाला काय आवडतं आहे? प्रत्येकाची आवडी निवडी वेगळ्या असतातच ना, आपण नेहमीच बघतो. कुणाला चित्रकलेची आवड आहे, कुणाला शिल्पकला आवडते, कुणाला नृत्य आवडतं, कुणाला गायन आवडतं, कुणाला एम्ब्रॉयडरी आवडते, कुणाला पाककला आवडते, कुणाला गार्डनिंग आवडतं, कुणाला प्रोजेक्ट करायला आवडतं, कुणाला मोठे मोठे पूल बांधायला आवडतात, कुणाला अंतराळाचा प्रवास करायला प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या आहेत. जितकी माणसं तितक्या आवडीनिवडी आहेत. मग तुमच्या आवडीचं काम उत्तम रीतीने मोबदल्याची अपेक्षा न करता आणि अतिशय अनुसंधानात जर का केलं तर तीच त्याची पूजा ठरणार आहे. वेगळं केली नाहीत, अगदी देवाला नमस्कारसुद्धा केला नाही तरी चालेल, तरी चालेल. स्वकर्मणा तमभ्यर्च. आता कुठली कामं आम्हाला नाही कळत, अजून नक्की कळलं नाही, आमचं कामच आम्हाला नीट कळलं नाही. परत बघूया ना, थोडी रिव्हिजन बघूया. ब्राह्मण वर्णाचे असाल तर ब्राह्मणाची 6 कामं आहेत, पुष्कळ वेळा बोललेली मी. रोज अध्ययन, रोज अध्यापन, रोज बरं का, एव्हरी डे. आता तुम्हाला सगळं ज्ञान झालं का? नाही झालं. रोज काहीतरी नवीन शिकायचे, नवीन ग्रंथ वाचन करा, नवीन काही श्रुती श्रवण करा, नवीन काहीतरी जाणून घ्या आणि जे तुम्हाला उत्तम येतं आहे त्याचं अध्यापन करायचं आहे. अध्ययन, अध्यापन, यजन आणि याजन. स्वतः यज्ञ करायचं आहे आणि दुसऱ्याकडनं करवून घेणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. आणि पुढचं आहे दान आणि प्रतिगृह. दान म्हणजे द्यायचं आहे. कशाचं दान? ज्ञानाचं दान द्यायचं आहे आणि त्याच्या मोबदल्यात कुणी दक्षिणा दिली तर तिचा स्वीकारही करायचं. ही ब्राह्मणाची 6 कर्म आहेत. आणि शिवाय आपण इतर पाहिली, शम, दम, तप, शौच वगैरे ही कर्म पण आहेतच. हे ब्राह्मणाची लक्षण आहे. एवढी कामं ब्राह्मणांनी केली तर त्याला मिळणार आहे. मग आता आम्ही ब्राह्मण वर्णात समजा जन्माला आलेलो नाही आहेत, आम्ही अगदी खालच्या जातीत जन्माला आलो आहे, मग आम्हाला नाही का पुण्य मिळणार? अहो आहे, प्रत्येकासाठी काम आहे. क्षत्रियाची कामं कुठली आहेत? प्रजेचं रक्षण करणं, दान देणं, यज्ञ करणं, अध्ययन करणं, विषयात आसक्त न होणं, शौर्यं तेजो धृतिर्दाक्षई, ही सगळी क्षत्रियाची कामं आहेत. तुम्ही बाकीची समजा मंत्र येत नाही, तुम्हाला विष्णू सहस्रनाम येत नाही, ओके ठीक आहे, पण सीमेवर जाऊन रक्षण करणारे क्षत्रिय आहेत ना, मग ते जातीने कुठलेही असतील. मग क्षत्रियाने आपलं काम चोख बजवायचे, निष्ठेने करायचे. वैश्याची कामं काय? वैश्यालासुद्धा यज्ञ सांगितलं आहे बरं का. यज्ञ आहे, अध्ययन आहे, दान देणं आहे, व्याज घेणं आहे, सावकारी करणं, हे सुद्धा वैश्यकर्म आहे. अतिशय अल्प मोबदल्यात, अल्प व्याजदराने इतरांना पैसे देणं, हे सुद्धा उत्तम काम आहे. शिवाय कृषी आहे, गौरक्षण आहे, वाणिज्य आहे, म्हणजे विनिमय आहे, वस्तू विनिमय आहे, ही सगळी वैश्याची कर्मं आहेत. आणि शूद्राची कर्मं आहेत सेवा. या त्रिवर्गाची सेवा करणं आणि शास्त्रविहित
आणि परिचर्यात्मक जे काम आहे, या स्वकर्माच्या पूजानी करणारं जो कोणी आहे, जो कोणी त्या 4 वर्णाचा असेल किंवा तुमचा आणखीन काही हे असेल, त्यांची कामं करणारा सिद्धिं विंदती मानवः. आणि मग असा मानव सहजपणाने त्या स्वरूपामध्ये स्थिर होतो. आणि मग एकदा स्वरूपामध्ये स्थिर झाला की दुसरं सुचत नाही. अनन्य भक्ती मग त्याची जागृत होते. आणि आता इथे मानव शब्द वापरले, आपण आत्ताच बोललो की हिंदू नाही, सगळे कुठलाही धर्म असो, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, बौद्ध, पारसी, यहुदी, या कुठल्याही जाती धर्माचे असा, आदिवासी असा, वनवासी असा, प्रत्येकाने आपलं काम उत्तम केलं तर त्याला सिद्धी निश्चितच प्राप्त होते. यतः प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. झाला नाही बरं का श्लोक अजून. तुम्हाला वाटत असेल झाला, प्रत्येक शब्द बघितला. पण ह्या प्रवृत्तीचा आणखीन एक अर्थ आहे. प्रवृत्तीचा एक अर्थ आपण घेतला उत्पत्ती, ज्याच्यापासून ह्या सगळ्या भूतमात्रांची निर्मिती झाली आहे ती प्रवृत्ती. पण प्रवृत्तीचा आणखीन एक अर्थ असा आहे की प्रवृत्ती म्हणजे प्रेरणा, प्रवृत्त करणं, एखाद्या गोष्टीला प्रवृत्त करणं, हे सुद्धा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रवृत्ती याचा अर्थ आहे चेष्टा, व्यापार, प्रेरणा, प्रोत्साहन. आणि नाहीतरी प्रेरणा देणारा तिसराच कोणीतरी आहे. सगळं हे माझं शरीर आहे ना, हात, पाय, डोळे, नाक, सगळं कान, सगळे इंद्रिय व्यवस्थित आहेत. पण एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की ही सगळी इंद्रिय जड आहेत. या हाताला आपलं आपण हलता येत नाही. आतमध्ये तो अंतरात्मा आहे, म्हणून या हाताला प्रेरणा मिळते, म्हणून हे बोलता येते, म्हणून ऐकता येते, म्हणून पाहता येते. म्हणजे सगळी सृष्टी, नदीच्या पाण्याला सुद्धा स्वतःचं चैतन्य नाही आहे, तो आहे म्हणून चैतन्य. बघा ना, एखादा वृक्ष असतो, एखादा मोठा जुना वृक्ष असतो, त्याच्यातलं चैतन्य गेलं की तो वठून खाली कोसळतो. चैतन्य आहे, तो आहे म्हणून ही सगळी सृष्टी आहे. कारण प्रोत्साहन, प्रवृत्त करणारा तो आहे, स्फुरण देणारा तो आहे. नाही पटलं ना अजून? अजून तुम्हाला नाही पटलं? कसा काय तो प्रेरणा देतो? बघा ना, आपण लहानपणी प्रयोग केलेले शाळेमध्ये असताना. लोखंडाचा चुरा असतो, लोखंडाचे कण असतात बारीक बारीक, त्याच्यावरती नुसता लोहचुंबक धरला, लोहचुंबकाने काही केलं नाही, नुसता तिथे अस्तित्व असलं की ते कण हलायला लागतात, त्याच्याकडे आकर्षित होतात. तसाच हा आहे, मग सेम तसाच आहे. तो काहीही करत नाही, पण तो असला की प्रेरणा मिळते, तो नसला की सगळं ठप्प होतं, सगळं तिथल्या तिथेच होतं. आणि म्हणून तर म्हणजे आणखीन उदाहरण सांगू का, हे समजा नसेल पटलं. रथ कसा असतो? रथ अचेतन आहे. रथ काही आपला आपण धावत नाही, पण रथाला, त्या अचेतन रथाला सचेतन सारथी असतील, सचेतन घोडे जोडले असतील तर तो रथ चालेल. म्हणजे चेतना आवश्यक आहे. आणि चेतना म्हणजे चैतन्य, आणि चैतन्य म्हणजे तो सच्चित आनंदमधलं चित तत्व आहे, तो तो आहे. कळलं? यतः प्रवृत्तिर्भूतानाय. किंवा सूत्रे मणिगणा इव, आपण मागे पाहिलं होतं. मणी आहेत, नुसते ओवलेत. मण्यांना काही स्वतः हालता येत नाही, पण आतमध्ये जेव्हा चित्तत्वाचा दोरा ओवलेला असतो तेव्हा ते मणी इकडे तिकडे हालतात आणि ते बांधले जातात. सूत्रे मणिगणा इव हा चित्तत्वाचा दोरा आहे. किती बोलावं खूप उदाहरणं आहेत बरं का ह्याच्यावर. किती बोलावं तेवढं कमी आहे. समुद्रकिनारी आपण गेला असाल, पाणी तेच आहे, समुद्रातलं पाणी तेच आहे. पण कधी कधी मोठी लाट येते, कधी कधी लहानशी लाट येते, कधी कधी फेस येतो, कधी कधी बुडबुडे येतात. कुणाची रूप आहेत? पाणीच प्रेरणा देतं आहे आणि त्यामुळे ही वेगवेगळी रूपं तो धारण करते. पाण्याचीच ही सगळी रूपं आहेत. म्हणजे खूप वेगवेगळी रूपं जरी असली तरी असं म्हटलेलं आहे, यथा तोय तरंग बुद्बुदादयस्तोयसत्तया.
पाण्याच्या सत्तेमुळे, सत्ता म्हणजे अस्तित्वामुळे हे बुडबुडे, तरंग, फेस हे सगळं त्याच्यावर निर्माण होतं. पण पाणी त्याच्यात आहे, पण आपण काय म्हणतो, मोठी लाट आली, लहानसा तरंग आला, आपण ही वेगवेगळ्या विविधतेमध्ये भुलतो. पण खरं त्याच्यामागचं तत्त्व एकच आहे. आणि म्हणून हे लाटा, तरंग, बुडबुडे ज्याच्यामुळे येतात, येन सर्वमिदं ततं. आता कर्म 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 आपण म्हणतोय. कर्म आणि आपलं स्वभावजा, स्वनियत, स्वतःला वर्ण आश्रमानुसार ठरवलेलं विहित कर्म आपण करायचं म्हणजे सिद्धी मिळणार आहे. म्हणजे कर्माचं हे मोक्षाचं साधन आहे. एवढं सोपं आहे. मग किती फुलं वाहू, दुर्वांच्या किती जुड्या आणू, बिल्वपत्र किती आणू, नाही नाही, अहो काहीच नको. कर्म उत्तम करा, बास. इतकं कर्म उत्तम केलं की आपोआप त्याचं फळ मिळणार आहे. मात्र ही पूजा करताना सुद्धा त्याच्यामागे शुद्ध भाव हवाच. स्वामी भृत्य भाव हवा. तो माझा स्वामी आहे आणि मी त्याचा सेवक आहे, एवढाच भाव असावा. म्हणजे हनुमंत, दास्य भक्तीचं उत्तम उदाहरण कोण आहे, तर हनुमंत आहे ना. हनुमंताची नेहमीच एक कथा सांगतात किंवा नेहमीच एक मंत्र म्हटला जातो. हनुमंताला विचारलं प्रभू रामचंद्राने, तू आहेस तरी कोण, माझ्या मनातलं तुला कसं कळतं रे. तेव्हा हनुमंतानी उत्तर दिलं होतं, देहबुद्ध्या तू दासोहम. देहबुद्धीचा विचार केला तर मी आपला दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः. जीवबुद्धीचा विचार केला तर तुमचाच अंश मी आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम. आत्मबुद्धीने विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहोत. इति मे निश्चिता मतिः. ही माझी निश्चित, माझं असं मत आहे. मग आता हनुमंतानी तरी काय केलं, रामाची सेवा अतिशय अनन्य भावाने, अव्यभिचारी भक्तीने पूर्ण सेवा केली. प्रभू रामचंद्र मय झाला होता. काळीच फाडून दाखवलं तर प्रभू रामचंद्रांची मूर्ती तिथे होती. अशी सेवा, अशी भक्ती, अशी कर्म केली तर मोक्ष का नाही मिळणार. आणि हाच श्लोक अजून जरी समजला नसेल तर आणखीन सोपं करूया आपण. गीताई काय सांगते, गीताईमध्ये तर विनोबानी इतकं सुंदर सांगून ठेवलेलं आहे की हे कळणार नाही असं होणारच नाही. विनोबा म्हणतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतका सुंदर अनुप्रास साधलेला आहे. विनोबा म्हणतात, आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. आपल्या आपल्या कर्मामध्ये जो दक्ष आहे त्याला मोक्ष मिळणारच. आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. ऐकलाभे कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष लावूनी. स्वकर्मामध्ये लक्ष लावा, मोक्ष मिळणारच. क्षचा अनुप्रास साधलेला आहे. मग जायचं आहे कुठे आपल्याला, ह्या कशाचाही विचार केला तर आपण कुठे जायचं आहे. त्यामुळे उगमाकडे जायचं आहे, सोर्सकडे जायचं आहे, जिथनं सुरुवात आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि आता जर का हा प्रवृत्तीचा अर्थ आपण प्रेरक असा घेतला, प्रवृत्त करणारा, प्रेरणा देणारा, स्फूर्ती देणारा असा घेतला, तर त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात हे पण अगदी थोडक्यात बघूया. जो प्रेरी भूतमात्रास ज्याचा विस्तार विश्व हे. जो भूतमात्राला प्रेरणा देतो, ज्याचा हा सगळा विश्व म्हणजे विस्तार आहे. स्वकर्म कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो. त्याची पूजा करायची की हा विश्व हे ज्याचा विस्तार आहे, एकच होता, त्याचा हा सगळा विस्तार झाला आहे, सगळ्या भूतमात्रांना प्रेरणा देणारा तोच आहे. त्याची पूजा कशाने करायची, स्वकर्म कुसुमी त्यास. स्वकर्म कुसुमाने त्याची पूजा करायची. आणि खरंच आहे, ही पूजा करता करता काय होतं सांगू का, पूजा करता करताच बरं का चित्तशुद्धीच व्हायला लागते. बघा, तुम्हीसुद्धा विचार करा, तुमच्या आवडीचं काम करताना काय मजा येते. कुठलंही काम असेल, गाण्याचं असेल, एखादी नर्तिका आहे, ती नृत्यामध्ये इतकी तल्लीन होते, इतकी तल्लीन होते. खरं म्हटलं तर श्रम आहेत, कष्ट आहेत, मेहनत आहे, शारीरिक दमणूक आहे, पण ते जाणवतच नाही. इतकी तल्लीन होते की 2-2 तास नृत्य केलं तरी ती थकत नाही. गाण्याचं हेच रियाज करताना जो काही स्वर्गाचा आनंद मिळतो विलक्षण आहे.
कुठल्याही गोष्ट तुमच्या आवडीच्या विषयात तुम्ही विचारच करून बघा आणि हे निश्चितपणाने होतं. आणि ये न सर्व मिदंततम, आणि सगळीकडे बरं का, तुमच्या माझ्यात नाही, सगळीकडे मुंगीलासुद्धा प्रेरणा देणारा तोच आहे, सगळीकडे तोच आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे, आपल्या कर्माने त्याचं पूजन करायचं आहे. दृष्टी मात्र भगवंताकडे हवी. दृष्टी म्हणजे ही दृष्टी नाही बरं का, चर्मचक्षुची नाही, अंतःकरण तिथे लावलेलं अनुसंधान पाहिजे. मग अनुभूतीच येते की सगळं जे आहे ते भगवंतमयच आहे. मी जो स्वयंपाक करते तो सुद्धा भगवंतच आहे. त्या भाजीमध्ये, त्या कोशिंबिरीमध्ये, त्या आमटीमध्ये, त्या डाळीमध्ये तोच तर भरला आहे अहो. असा विचार केला तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा काय गंमत यायला लागते. वासुदेव सर्वमिती. आणि खरंच आहे, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. भगवंतांनीच सांगून ठेवले, सगळ्या भूतमात्रांचं जे आशय आहे, हृदय आहे, अंतःकरण आहे, त्याच्यात मीच आहे, मीच आहे. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याचा वास आहे, निवास आहे, तो राहतोय प्रत्येक प्राणीमात्रामध्ये. म्हणून तुम्हाला जर का क्रिएटर शोधता येत नसेल तर क्रिएशनचीच पूजा करा ना. किती किती सोपे उपाय सांगून ठेवले. क्रिएटर नाही सापडत. ही सगळी सृष्टी ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं आहे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आम्हाला नाही सापडत. मग ब्रह्मांडाची पूजा करा, या सगळ्या क्रिएशनची पूजा करा. एवढं जरी केलं, आता हे सगळं करत असताना खूप कर्माचं महत्त्व सांगितलं आहे, स्वकर्माचं महत्त्व आहे. यतः प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदंततम स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. काय बोलावं तितकं कमी आहे. मग आता आमचं कर्म, आम्ही काही समजा ब्राह्मण नाही आहोत, आम्हाला समजा झाडूवाल्याचं काम दिलं आहे किंवा आम्हाला अगदी कनिष्ठ दर्जाचं काम मिळालं आहे, समजा प्यूनचं काम आहे, शिपायाचं काम मला मिळालं समजा, तरीसुद्धा ते उत्तम रीतीने केलं तर ब्राह्मणाच्या कर्मापेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ ठरतं. जे काम मला मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते काम मी उत्तम रीतीने केलं तर ब्राह्मणाच्या कर्मापेक्षा सुद्धा ते काम श्रेष्ठ ठरू शकतं. आणि त्या उलट एखादा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे, सगळी पूजा अर्चा जप ध्यान करतोय, पण मन नाही आहे, मन फक्त मोबदल्याकडे किती मिळत आहेत ह्याच्याकडे, तर त्या ब्राह्मणालासुद्धा त्याचं फळ मिळणार नाही जे झाडूवाल्याला मिळेल. एवढं तर आपण मागच्या वेळेससुद्धा पाहिलं. पण ही सहज कर्म करताना त्याच्यामध्ये कधी कधी उणीव वाटते आम्हाला की हे काही मला नीट जमत नाही किंवा हे माझं कर्म मला आवडतच नाही आहे असं वाटतं ना कधी. आणि प्रत्येक कर्मामध्ये उणीव आहेच ना, प्रत्येक कर्मामध्ये उणीव आहेच आहे. म्हणजे कसं सांगितलं आहे सांगू का, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. याचा एक ओळ तर 2 चरण तर आपल्याला मागेच गेले 3ऱ्या अध्यायामध्ये. श्रेयान स्वधर्मो विगुणः. विगुणः म्हणजे दोषयुक्त. विगुण असेल तरी श्रेयान स्वधर्मो विगुणः. विगुणः स्वधर्मः श्रेयः. दोषयुक्त असला तरी माझा जो धर्म आहे तो करायलाच पाहिजे, तोच मोक्षापर्यंत नेणार आहे. परधर्मात स्वनुष्ठितात. पण असं झाल्यामुळे मला वाटतं यांचं बरं चाललं आहे, त्यांचं बरं चाललं आहे, हिचं बरं आहे, माझंच वाईट आहे. सारखी मी खंतावते मनात, मी काय साधी गृहिणीच, मी काय साधी कारकून, मी काय साधी मोलकरीण. असं काहीच नाही, साधं काहीच नाही आहे. प्रत्येकाला भगवंतानी काम दिलेलं आहे, नियत कर्म दिलेलं आहे. त्यामुळे कोणाची तुलना करू नका, कोणाची स्पर्धा करायची नाही आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः. आणि आपल्याला तुम्ही स्वतःला जे समजता ते तुम्ही होता बरं का. पहिल्यांदा यश मिळतं ते कल्पनेत मिळतं आणि नंतर प्रत्यक्ष मिळू शकतं. पहिल्यांदा तुम्ही तुमची कल्पना, तुमचे विचार विस्तृत करा, व्यापक करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. नुसते स्वप्न बघून, नुसते मनोरथ रचून काहीही होणार नाही आहे. त्या दिशेने प्रयत्न केले तर निश्चितच. मग तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे का, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे का, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का, सैनिक व्हायचं आहे का, हे निश्चित. त्यामुळे आमचे जे कृष्णमूर्ती तर म्हणतात नो कम्पॅरिझन इन सोसायटी.
सोसायटीमध्ये कंपॅरिझन कुणीही कुणाशी करायची नाही. मला एखादा कारकून आहे, एखादा बँकेतला कारकून आहे, त्याला वाटतं अरे सैनिकाचं बरं आहे, त्याला किती मान मिळतो, किती पैसा. असं नसतं. प्रत्येकाचं कर्म, तू तुझं कर्म उत्तम रीतीने करायचे. मात्र हे सर्व करत असताना आपण 16व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, आसुरी संपत्तीचा सर्वथा त्यागच करायचा. तिकडे मात्र जायचंच नाही कुणीच, कुठल्याच ह्याच्यात. नाहीतर मग काय होतं, स्वधर्मही नाही आणि परधर्मही, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असं होऊ शकतं. म्हणून तसं नाही करायचं. आणि निषिद्ध कर्म तर त्याज्यच आहे, हे निश्चिद्ध जे करू नका सांगितले ते अजिबात करायचं नाही. जनी निंद्यते सर्व भावे त्यजावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता हे सगळं करत असताना नियतकर्म म्हणजे काय हे आपण पाहतोय वारंवार. वर्ण, आश्रम, देश, काल, घटना, परिस्थिती, वस्तू, संयोग, वियोग या सगळ्याला अनुसरून केलेलं कर्म म्हणजे नियतकर्म. रजपूत स्त्रिया आपण इतिहासात पाहिलेले. रजपूत स्त्रिया जेव्हा त्यांच्या त्या गढीला शत्रूंनी वेढा दिला आहे, त्यांच्या पतीला मारण्यात आलेलं आहे, तेव्हा या रजपूत स्त्रिया परपुरुषाच्या म्हणजे शत्रूच्या तावडीत सापडण्यापेक्षा त्या गढीच्या मध्यभागी अग्निकुंड पेटवायच्या आणि त्याच्यामध्ये त्या जोहार करायच्या, सती जायच्या. परपुरुषाचा स्पर्श होण्यापेक्षा जळून मृत्यूला जवळ करणं हे त्या कधीही अधिक पसंत करायच्या. रजपूत स्त्रियांचं ते अगदी नियत असं कर्मच होतं असंही म्हणता येईल. झाशीच्या राणीने काय केलं, प्राणपणाने सगळं लढवलेलं आहे. एक मुलाला त्या दामोदरला पाठीशी बांधून हिने इंग्रजांशी किती शौर्याने लढा दिलेला आहे. किंवा अगदी सगळेच आहे, चंद्रगुप्त मौर्य काय, अनेक गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघतो की स्वधर्माचं पालन करायचं आहे, स्वकर्म उत्तम रीतीने करायचं आहे. आणि आणखीन एक सांगू का, स्वधर्म म्हणजे कसा असतो, स्वधर्म म्हणजे जणू काही आपली आईच. आई कुठली मिळावी हे तुम्हाला विचारलं होतं का? नाही ना. आम्हाला जरा कळायला लागल्यावर कळलं की ही आपली आई आहे, एवढं नंतर कळलं. आणि मग त्या आईचं आणि त्या लेकाचं इतकं नातं घट्ट होत जातं हळूहळू प्रसंगानुसार. आणि मग समजा तुम्हाला विचारलं की तुमची आई जरा कुबडी आहे, तुम्हाला चांगली कुठली तरी सुंदर स्त्री देऊ का आई म्हणून? नको, आमची आई कशीही असली तरी आम्हाला अतिशय प्रिय आहे. आई कशी आहे याच्यापेक्षा ती माझी आई आहे ह्यालाच महत्त्व आहे ना. त्यामुळे आई बदलता येत नाही. मग स्वधर्म कसा बदलता येईल? स्वधर्म हा आईप्रमाणे आहे तर बदलू नका. जो माझा स्वधर्म आहे तो मी उत्तम रीतीने पार पडीन. तो कदाचित मला आवडेल न आवडेल, किंवा मागेही मी म्हटलं होतं दुसऱ्याचं जरा जास्त बरं वाटतं. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. पण नको, मला जे स्वधर्म आहे, माझं जे कर्म आहे तेच मी उत्तम रीतीने करणार, तोच आचरायचा आहे. आणि कर्म करताना कर्म तेच करायचं आहे, पण भाव शुद्ध हवा, भाव निर्मल हवा. आणि म्हणून म्हणजे प्रत्येक कर्म कसं करायचं सांगू का, आपण कर्माच्या कसोट्या तर मागे पाहिलं होतं, किंवा 3ऱ्या अध्यायात आपण हेही पाहिलं होतं, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधनः. प्रत्येक कर्म यज्ञकर्म झालं पाहिजे. बघा, दिवसभर आपण काम करून थकल्यानंतर रात्री काय शांत झोप लागते. मग कुठल्या औषधाची, गोळीची, कशाचीही गरज पडत नाही. शांत झोप लागली की सकाळी प्रसन्न चित्ताने जाग येते. प्रसन्न चित्ताने जाग आल्यानंतर अतिशय उत्साहाने एकदा त्याला थँक्यू म्हणायचे की तू मला जागं केलंस, तू मला रात्री झोपवलं नाहीस, हे तुझे किती उपकार आहेत. आज मी जागा आहे, आज माझ्या हातात इतका कोरा करकरीत दिवस आहे, या दिवसाचं मी सोनं करीन. माझं आजचं काम काय आहे, काय कामं आहेत माझ्या ह्याच्यात. आणि खरंच आहे, प्रत्येकाची कामं वेगळी आहेत. शिक्षकाची वेगळी आहेत, प्राध्यापकाची वेगळी आहेत, डॉक्टरकडे मोठ्या काही क्रिटिकल केसेस असतील, एखाद्या वकिलाकडे मोठी काही घटना असेल. प्रत्येक सकाळी उठल्यावर आठवायचे आणि अतिशय प्रसन्न मनाने शुचिर्भूत होऊन आपल्या कामाला अक्षरशः भिडायचे. ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रात्री झोपताना अतिशय प्रसन्न
त्याला पुन्हा धन्यवाद द्यायचं की तू माझ्याकडनं हे करवून घेतलंस. प्रत्येक कर्म हे यज्ञकर्मच झालं पाहिजे. प्रत्येक कर्म यज्ञकर्म झालं तर त्याचं बंधन पडणार नाही, उलट ते मोक्षाचं साधन होऊ शकेल असंही म्हटलेलं आहे. चित्तस्य शुद्ध ये कर्म असं केलं तर खरंच आहे. मग अन्य वर्णाश्रमाच्या कर्माचं अनुष्ठान करणं म्हणजे परधर्म आहे, तिकडे वळायचंच नाही आहे. तो आचरला तर काय होतं, आपण कधी कधी आपलं सोडून दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये नाक खूप असतो. खरं तर असं म्हणलं, जेनो काम तेनो ठाय, दुजा करे तो गोता खाय. आपलं काम करायचं आणि दुसऱ्याच्या कामात आपण लुडबुड केली किंवा ते काहीतरी करायला गेलो, आपल्याला न शोभणारं, न रुचणारं, न मानवणारं, जे स्वाभाविक नाही आहे असं कर्म करायला गेलो तर काय होतं, मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं, विकल्प आहे, संदेह आहे. आणि संदेह आला की कुठलंच काम नीट होत नाही. मग चित्त मलिन होतं, अशुद्ध होतं आणि खरं म्हटलं तर रस्सीखेच सुरू होते. आपल्या मनाची रस्सीखेच सुरू होते. त्यापेक्षा आपलं काम, कोणी काही म्हणो, आपलं काम उत्तम करणं एवढंच आहे. आता हे सगळं करत असताना चित्तशुद्धी ही फक्त कर्मावर अवलंबून नाही बरं का, त्याच्यामध्ये हेतूवर पण अवलंबून आहे. हेतू उत्तम असेल तर ते कुठलंच कर्म बंधनकारक होत नाही आणि चित्तशुद्धी झाली तर ते ज्ञानप्राप्तीचं सुद्धा साधन होतं. आणि एवढं केवळ तुमचं कर्म उत्तम केलं तर तुमची उन्नती होणार आहे, प्रगती होणार आहे, ऊर्ध्वगती प्राप्त होणार आहे. नो कम्पॅरिझन, नो कम्पॅरिझन. आणि खरंच आहे, उथळ विचार केला तो वेगळेपणा वाटेल की अरे वा, यांचं काहीतरी वेगळंच आहे असं वाटेल, वेगळेपणा वाटेल, पण परिणामी तो दुःखदायक ठरतो. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, अगदी एक एक श्लोक आणि एक एक ओवी त्याच्यावरची अतिशय महत्त्वाची आहे. जैसा द्विज षटकर्मे करी, आपण षटकर्म पाहिली ना, ब्राह्मणाची षटकर्म पाहिली. माऊलीने फार सुंदर सांगितलं आहे, जैसा द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी की दोन्हीसीही सरोभरी निफजे यागू. आता बघा, ब्राह्मणानेही षटकर्म केली, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिगृहण, हे सगळं ब्राह्मणाने केलं तर त्याला जे फळ मिळेल तेवढंच फळ, तितकंच फळ शूद्राने फक्त त्याला नमस्कार केला तरी त्याला मिळणार आहे. लक्षात घ्या. मग ब्राह्मणाने असं म्हणायचं का मी एवढी मेहनत घेतली, एवढे कष्ट घेतले आणि ह्याने तर नुसता साधा नमस्कार केला, त्याचं तेवढंच काम आहे. शूद्राने ब्राह्मणाला नमस्कार करणं एवढंच त्याचं स्वाभाविक नियत कर्म आहे. त्यांनीसुद्धा त्याला ब्राह्मणा इतकंच फळ लाभणार आहे. दोन्हीसीही सरोभरी निफजे यागू, माऊली सांगते बरं का, माऊली सांगते. हीच तर स्वधर्माची महती आहे. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. आपलं स्वाभाविक कर्म करण्याने कधीही पाप लागत नाही आणि मग ते आनंदाने स्वीकारावं असंही म्हटलेलं आहे. विगुण श्रेयान स्वधर्मो विगुण. दोषयुक्त जरी असेल तरी स्वधर्माचंच अनुसरण करावं असं म्हटलेलं आहे. आता कुठल्या कामामध्ये दोष नाही आहे हो, कुठल्या कामामध्ये दोष नाही. आता आपण म्हटलं होतं ना मागच्या वेळेस उत्तम शेती, पण शेतीमध्ये सुद्धा दोष आहेच. शेती करताना, नांगरताना कितीतरी जीवजंतूंची हत्या होते. मुद्दाम नाही करत शेतकरी, पण चुकून होतेच ना. अगदी डॉक्टर, प्रतिष्ठित व्यवसाय आपण ज्याला म्हणतो, डॉक्टरांनासुद्धा शवविच्छेदन करावंच लागतं. ॲटलिस्ट शिकत असताना सगळं करावंच लागतं. त्या फ्रॉकचं डिसेक्शन करावंच लागतं. अनेक गोष्टी त्यांना ज्या रुचत नसतात किंवा अयोग्य असतात त्याही त्यांना कराव्याच लागतात. किंवा अगदी एखादं भंगी काम करणारा एखादा असेल त्यालाही त्या विष्ठेमध्ये सुद्धा हात घालावा लागतो, घाणीत हात घालावा लागतो. प्रत्येक कर्मामध्ये दोष आहेच. चांगलं, आता ब्राह्मण अगदी सात्विक सोज्वळ काम म्हटलं तरी भिक्षा मागणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. पण तरीसुद्धा दुसऱ्यापुढे हात पसरावाच लागतो ना. म्हणजे प्रत्येक काम, प्रत्येक कर्म हे दोषयुक्त आहेच. पण म्हणून टाकू नका,
म्हणून त्याचा तिरस्कार करू नका, म्हणून त्याचा त्याग करू नका. प्रत्येक कर्मामध्ये वैगुण्य आहे. आणि त्याला उपमा दिली आहे की जे कर्म आहे, सहजं कर्म कौंतेय. पुढचा श्लोक आपण बघूया, 48वा. थोडाच होईल आपला, पण तरी बघूया. सहजं कर्म कौंतेय. सहज. सहज म्हणजे काय आहे? सहज म्हणजे सहजन्मना एव उत्पन्नम. जन्मना सह एव उत्पन्नम. जन्मतःच काही गोष्टी प्राप्त होतात. आणि नाहीतरी काय आहे, खरंच सांगू का, शरीराची निर्मिती कशी होते? पूर्वकर्मानुसारच होते ना. शरीराची निर्मिती तरी तुमच्या वासना जशा होत्या, कर्म जशी होती, त्याप्रमाणे तुम्हाला शरीर, त्याप्रमाणे तुम्हाला परिवार, त्याप्रमाणे आईवडील लाभत असतात ना. म्हणजे शरीराची निर्मिती जर का कर्मानुसार होते, तर तसाच तो स्वभावसुद्धा सहजं कर्म कौंतेय. आणि सहज कर्म हे जिवंतपणाचं लक्षण आहे. सहज कर्म आपण म्हणतो ना, आपण हे गमतीत म्हणत असलो तरी त्याच्यामध्ये सत्यता आहे. आपण म्हणतो की गवयाचं पोर हे सुरातच रडत असतं. रडणंसुद्धा तालासुरात आहे, त्याच्यामध्ये सरगम आहे, असं आपण म्हणतो. गमतीने म्हणत असलो तरी ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. किंवा नर्तकीची मुलगी असेल तर ती साधी चालतानासुद्धा तिची पावलं ठेक्यात तालातच पडत असतात. किंवा एखादा व्यासंगी घरामध्ये वाचनाचं वेड लहानपणापासून मुलांना लागतं. एकतर आईवडील वाचत असतात म्हणून लागतं, पण दुसरी गोष्ट त्यांच्या जीन्समध्येच ते असतं. ते वाचनाचं वेड, एखाद्या घरामध्ये व्यायामाचं वेड असतं. म्हणजे हे सगळं सहज कर्म आहे, सहज कर्म. किंवा अगदी सांगू का, आमच्या माहितीमध्ये एक आहे, मोटार मेकॅनिक आहे, मोठा मोटार मेकॅनिक आहे. आणि त्याचा लहान मुलगा नुसत्या त्या बाहेरनं रस्त्यावरनं जाणाऱ्या गाडीच्या किंवा स्कूटरच्या आवाजावरनं ते कुठल्या कंपनीची आहे, कुठलं मॉडेल आहे हे ते ओळखता येतं लहान मुलाला. किंवा त्याच्यातला दोष किंवा त्याच्यातला फॉल्ट हा कळतो असंही आहे. अशी कर्म आहेत, ही सहज कर्म आहेत. ही थांबवता येत नाहीत, ही टाळता येत नाहीत. आणि म्हणून तर आमच्या एका गीतामध्ये म्हटलेलं आहे, कर्म न टळते कधी कुणाला. मी कर्मच करणार नाही हो, शक्यच नाही. कर्म न टळते कधी कुणाला, ह्या कर्माचा का कंटाळा. उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे, घरोघरी करो करी गीता जाऊ दे. उद्योग करायचे, सतत उद्योगशील. मुंगीचं उदाहरण समोर ठेवायचे, सतत काम करत राहायचे. वेगवेगळे कामं करा, म्हणजे तुमचं स्वधर्म पाळून अनेक कामं तुम्ही करू शकता त्याच्या संदर्भातली. आणि हे करत असताना उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे. षड्विकारांवर मात करता येते. कशामुळे? उद्योगामुळे, स्वकर्मामुळे, सहज स्वाभाविक कर्मामुळे विकार जिंकता येतात. मोक्षाचा मार्ग खुला होतो. कर्म न टळते कधी कुणाला, या कर्माचा का कंटाळा. उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे, घरोघरी करो करी गीता जाऊ दे. किती गोष्टी या स्वकर्माचे, सहज कर्म, स्वाभाविक कर्म आहे. सदोषम अपि न त्यजेत. कितीही दोषयुक्त असलं तरी त्याग करू नका. दोष असणारच आहे. काहीही केलं, बघा ना, जगामध्ये सुद्धा आपण कुठलंही कर्म केलं तरी नावं ठेवणारी लोकं असतातच. तुम्ही किती सच्छील असाल, सन्मार्गाने जात असाल, सदाचरणी असाल, तरी लोक दोष देतातच काही ना काहीतरी. समाजकार्य करत असताल तर लोक म्हणतात हे चालले लष्करच्या भाकरी भाजायला. असं नसतं अहो. प्रत्येक कर्माला दोष आहेतच, टीका आहेतच, पण तरीसुद्धा आपलं कर्म निष्ठेने, तत्परतेने पार पाडायचे. समाजकार्य असेल, देशकार्य असेल. आपले आदरणीय प्रधानमंत्रींना नावं ठेवणारे कमी लोक आहेत का? त्यांच्या कामामध्ये दोष काढणारे, त्रुटी दाखवणारे कमी आहेत का? पण काम करत राहायचे. स्वधर्म तोच आहे. म्हणून तर एका गीतामध्ये म्हटलेलं, विमोह त्यागुनी कर्मफलाचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने जगतो माणूस जाणून पुरुषार्थ.
आपला पुरुषार्थ जाणायचा आहे, आपला वर्ण, आश्रम, स्वभाव, सहज कर्म जाणायचं आहे आणि मग त्यानुसार आपल्याला काम करायचे. आणि जसं गुणप्राधान्यानुसार आपली वृत्ती ठरत असते. बघा ना, कोणाकोणाचं फायटिंग स्पिरिट असतं ते बरोबर क्षत्रियांमध्ये ते स्पिरिटच आहे. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या स्वाभाविक कर्म असं म्हणून ओळखायचे आणि त्यानुसार आपलं काम करायचे. आणि हे स्वभावनियत कर्मामध्ये अगदी समजा चुकून जरी पापक्रिया घडली, काही चुकून दोषयुक्त कर्म जरी केलं तरी त्याचं पाप लागत नाही. अर्जुनाला जी भीती होती ना, हे सगळं चाललंय कुणासाठी? अर्जुनासाठी, की तुझं स्वभावनियत कर्म काय आहे, वर्ण काय आहे, आश्रम काय आहे, लढायचे, युद्ध करायचे. तस्माद युद्ध स्वभारत पुन्हा सांगतायत भगवंत. त्यामुळे त्याचे पाप लागत नाही. अर्जुनाला भीती होती ती पापाचीच होती ना. त्यामुळे नरके नियतं वास असं तो म्हणत होता की मला नरकामध्ये जावं लागेल, असं पाप लागेल. अरे नाही बाळा, या स्वभाव नियत कर्म केलंस तर त्याचं पाप लागत नाही असं पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि एखादा दोष जरी असला तरी त्याचा त्याग नाही करायचा. धुराने जसा अग्नी व्याप्त झाला असतो तसं प्रत्येक कर्म दोषयुक्त असतंच ना. धूर होईल म्हणून अग्नी पेटवायचाच नाही, आणि कशाचाही धूर होतोच बरं का. म्हणजे बघा, अगदी काही असेल, गोवरी असेल, रॉकेल असेल, पेट्रोल असेल, आणखीन काही कोळसा असेल, अग्नी म्हटला की धूर होणारच, निश्चितपणाने होणारच. त्यामुळे प्रत्येक कर्म दोषयुक्त असलं तरी ते करायचं. ब्राह्मणामध्ये भिक्षा हा दोष आहे, क्षत्रियाचं युद्धकर्मसुद्धा दोषयुक्तच आहे. तरी न्याययुक्त युद्ध केलं, धर्मयुद्ध केलं तर दोष लागणार नाही. शेतीमध्ये जीवजंतूची हत्या होते म्हणून तुला पाप नाही लागणार. आता ह्या सगळ्याचं म्हणजे बघा ना, अगदी घाणेरडा पदार्थ, विष्ठामध्ये सुद्धा घाण आहे, पण तरी त्याचं सोनखत बनवता येतं ना. तसंच प्रामाणिकपणाने, असामान्य उत्कटतेने जो खरा निष्ठावंत आहे तो करत असलेल्या साधनेमध्येच त्याला मोक्षाची काही बीजं सापडतात. मोक्षाच्या दिशेने प्रयत्न करता येतं. सारांश काय, आता खूप बोलले मी ह्याच्याविषयी, पण सारांश काय आहे, गीता काय कशाला प्राधान्य देते? स्वधर्म आणि स्वकर्म एवढंच लक्षात ठेवायचं आहे. स्वधर्म म्हणजे कुठला धर्म आहे? स्वकर्म हा स्वधर्म आहे. त्यामुळे दोष लागणं न लागणं ह्या कर्त्याच्या त्याच्या उद्देशावर निर्भर असतं. डॉक्टरांनी ऑपरेशन करताना समजा एखाद्याचा चुकून मृत्यू झाला म्हणून त्याचा काही दोष डॉक्टरला लागत नाही, डॉक्टरवर काही खुनाचा आरोप येत नाही, कारण ते त्याचं स्वकर्म करताना चुकून काही घटना घडूही शकतात. त्यामुळे कशाचाही दोष नाही आहे. उलट स्वकर्म, त्यामुळे स्वकर्म निरतः सिद्धे यथा विंदती तच्छृणु असंही म्हटलेलं आहे. आपले खरं तर आज 3च श्लोक झाले, 46, 47 आणि 48. तेवढेही नीट झाले नाही आहेत, कारण बोलण्यासारखं खूप आहे. कर्माची महती तर आपण कर्मयोगामध्ये पाहिलीच, पण आता सगळ्याचं सार, आत्तापर्यंत जे 17 अध्याय पाहिले त्या सगळ्याचं सार ह्या 3 श्लोकामध्ये आलेलं आहे. कर्माची, स्वधर्माची महती सांगितलेली आहे. अजून बोलण्यासारखं खूप शिल्लक आहे, पण पुढचा विचार आपल्याला करायलाच पाहिजे ना. त्यामुळे आत्ता नको तो बोलायला, पण पुढच्या वेळेस पुढचे काही श्लोक बघणार आहोत. आता पुढचे काही श्लोक तर काय सांगू, पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. आता आपण जेमतेम पदवीपर्यंत पोचले. आपण बालवर्गापासून सुरुवात केली, हळूहळू बालवर्ग, प्राथमिक शाळा, माध्यमिक करत करत विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षण झालं. आत्ता कुठेतरी पदवीपर्यंत पोचलं आहे. नुसतंच शाब्दिक, प्रत्यक्ष काही नाही, शाब्दिक. आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, पुढच्या भागात करायचं. मग अभ्यास तयार आहे ना, अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायचे आहे, पुन्हा पुन्हा वाचायचं आहे, पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे. आता मागच्या 2 भागामध्ये आपण प्रार्थनेचा अर्थ पाहिला. अजून कोणीतरी मला विचारलं होतं की त्या पहिल्या पाराशर्य वचस त्याचा अर्थ सांगा, पण मागे मी सांगितला होता तो 9 अध्याय झाल्यानंतर. तो बघा जरा प्लीज. आणि
करूया आपण पुढच्या वेळेस, पुढच्या सोमवारी निश्चितच भेटूया. आज मात्र इथेच थांबूया. आजचे 3 श्लोक म्हणते, प्रार्थना म्हणते आणि मग समारोप करूया. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्. सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. असे 3 श्लोक झाले. आता प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.